नमस्कार. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आपल्या चांगल्या सवयी आपलं आरोग्यच बदलून टाकतात. त्या चांगल्या सवयी कोणत्या कोणत्या अंगीकारल्या पाहिजेत म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. आता आपल्याला निरोगी राहायचं प्रत्येकालाच वाटतं, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, संयम ठेवावा लागतो, आपलं आळस दूर झटकावा लागतो. हे सगळं जर केलं तर आपल्याला चांगल्या सवयी लागतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे. आरोग्य हीच संपत्ती आहे. मग ती जर चांगली ठेवायची असेल, आरोग्य ही संपत्ती मिळवायची असेल तर आपण आपल्या हेल्दी हॅबिट्सकडे, आपल्या सवयीकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. पहिली सवय कोणती आहे ती हेल्दी हॅबिट, ती म्हणजे नियमित व्यायाम. हा नियमित व्यायाम प्रत्येकाने केलाच पाहिजे. नाही ज्यांना व्यायाम करणं शक्य होत त्यांनी वॉकिंग तरी केलं पाहिजे, मॉर्निंग वॉक तरी केलं पाहिजे. योगाभ्यास करा, जिम करा, झुंबा करा. तुम्हाला जो शक्य होईल तो व्यायाम प्रकार तुम्ही निवडू शकता. तुमच्या वयानुसार, तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला व्यायाम करायचा आहे. नाहीच काही होत असेल तर सकाळी मॉर्निंग वॉक सगळ्यात उत्तम. या व्यायामामुळे काय होतं, तुमची मूड चांगला राहतो, तुमची ऊर्जा वाढते, तुमची झोपेची गुणवत्ता सुधारते, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एकूणच तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. म्हणून व्यायाम ही चांगली सवय आहे, ती जरूर अंगीकारावी. त्यानंतर दुसरी चांगली सवय कोणती आहे ती म्हणजे तुमची खाण्याची सवय. ती चांगली असली पाहिजे. खाताना आपण लक्षपूर्वक खाल्लं पाहिजे. आपण किती खातो आहोत, काय खातो आहोत याकडे लक्ष पाहिजे. टीव्ही समोर मुद्दाम बसून जेवायचंच नाही, जेवणाकडेच लक्ष असलं पाहिजे. भोजन म्हणजे यज्ञकर्म असं समजून जर आपण जेवण केलं तर ते चांगलं पचतं, त्यातून सात्विक भाव निर्माण होतात. असं जर जेवण केलं तर आपलं वजन वाढत नाही. आपण किती खातो आहोत याकडे आपलं लक्ष राहतं आणि मग निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला म्हणून लक्षपूर्वक खाणं महत्वाचं आहे. लक्षपूर्वक खाल्लं तर आपण सात्विक आहारच घेतो आणि पूर्ण व्हिटॅमिन्स युक्त आहार आपण घेतो. त्याद्वारे मग आपलं पचन सुधारतं. IBSचे आजार असतील तर ती लक्षणं कमी होतात. त्या अन्नाचा आनंद आपल्याला मिळतो, आपल्याला समाधान मिळतं त्या अन्नातून आणि एकूणच निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्न हेच मदत करतं. म्हणून दुसरी महत्वाची सवय लक्षपूर्वक खाणं हे आपण अंगीकारायला पाहिजे. तिसरी सवय, चांगली सवय, हेल्दी हॅबिट. आपल्या शरीराला दिवसभराच्या श्रमानंतर रात्री झोप येतेच, हा निसर्गाचा नियम आहे. पण आपण त्या निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाऊन रात्री जागरण करायला लागलो आणि आजार ओढून घ्यायला लागलो. म्हणून
रात्री 10 ते 11 वाजता झोपून सकाळी 5 ते 6 वाजता उठणं ही योग्य वेळी घेतलेली झोप असेल ती शरीराला पुरेशी होते. त्याद्वारे काय होतं, आपली झालेली ऊर्जा जी खर्च होते ती भरून देण्यास मदत होते. शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहतं. वजनाचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत होते. आपली भूक चांगली राहते. पचन चांगलं होतं. रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून पुरेशी झोप घेणं हे सगळ्यांसाठी खूपच आवश्यक आहे. म्हणून रात्री मोबाईलचा वापर कमी करून आपण पुरेशा झोपेकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. हे आजच्या घटकेला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यानंतर 6वी महत्वाची सवय असेल ती म्हणजे हायड्रेट राहणं. भरपूर पाणी पिणं. दिवसभरामध्ये 7 ते 8 ग्लास कमीत कमी पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. त्यामुळे ऊर्जेची पातळी शरीरामध्ये वाढते. मानसिक कार्यक्षमता सुधारते. पचन चांगलं होतं आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत होते. केस चांगले राहतात. हे सगळं चांगलं ठेवण्यासाठी, त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला पाणी पिण्याची सवय करणं गरजेचं आहे. जेवताना कमी पाणी प्यायचं आहे, पण जेवण झाल्यानंतर 1 तासानंतर पाणी प्यायला सुरुवात करायची आणि दिवसभरात तुम्ही 7 ते 8 ग्लास पाणी प्यायचं आहे. आणि पाणी पिल्यामुळे तुमचे युरिन इन्फेक्शन सुद्धा कमी होते आणि एकूणच टॉक्झिन्स जे युरिन वाटे बाहेर पडतात ते टॉक्झिन्स बाहेर पडण्याला मदत होते. म्हणून हायड्रेट राहणं ही सवय करून घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. सातवी एक सवय हेल्दी हॅबिट ती म्हणजे निसर्गाशी तुम्ही जोडल्या गेले पाहिजे. निसर्गाशी जोडा. तुम्ही सकाळच्या हवेमध्ये सकाळी जा, बाहेर निसर्ग सौंदर्य बघा, फुलं बघा, झाडं बघा आणि सकाळी मॉर्निंग वॉक करताना निसर्गाकडे जर बघितलं, आकाश बघा, पक्षी बघा, तुमचा ताण कमी होतो, तुमचा मूड सुधारतो, तुमची सर्जनशीलता सुधारते, तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य सुधारतं आणि तुमचं एकूणच तुम्हाला एक सकारात्मकता वाढीस लागते आणि पूर्ण दिवस तुमचा आनंदात जातो. म्हणून निसर्गाशी जोडायला आपण शिकलं पाहिजे. ती एक सवय आपण अंगीकारायला पाहिजे. त्यानंतर पुढची हेल्दी हॅबिट जी असेल ती म्हणजे स्वतःची काळजी ही स्वतःच घ्यायची. स्वतःकडे लक्ष द्यायचं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय करतो आहोत, केव्हा उठतो आहोत, केव्हा नाश्ता करतो आहोत, केव्हा झोपत आहोत, दिनचर्या आपली कशी आहे, ती स्वतःची सवय स्वतःच करायची असते आपल्याला. म्हणून स्वतःकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. आपल्याला होणारे जे आजार आहेत ते आपल्या चुकीमुळेच होणार आहेत. म्हणून आपल्या सवयी आपणच जोपासल्या पाहिजेत. म्हणून स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची सवय असेल ती म्हणजे नाही म्हणायला शिका. कधी कधी नाही म्हणण्याची वेळ येते. तुमच्याकडे खूप कामं आहेत, आणखी कोणीतरी तुम्हाला काहीतरी एक नवीन काम सांगत आहे, तुम्हाला ते करायचं नाही, तरी तुम्ही त्याला, तुमचा नाही तो स्वभाव नाही, त्यामुळे त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही आणि मग तुम्ही ताणाखाली येता, दबावाखाली येता, तुमचं मनस्वास्थ्य बिघडायला लागतं. हे असं मनस्वास्थ्य बिघडून घेण्यापेक्षा स्पष्टपणे आधीच जर योग्य कारण देऊन मला हे जमणार नाही असं सांगण्याची सवय लावली तर नातेसंबंधामध्ये कटुता न येता आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तर ह्या सगळ्या सवयी जर आपण अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक सुद्धा सगळंच आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणून चांगल्या सवयी अंगीकारण्याचा जरूर प्रयत्न करा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.